आई, आता पुरे झाले. मला इथे रोज टोमणे ऐकावे लागतात. काल तर माझ्या सासूने माझ्यावर हातही उचलला. त्यावेळी मोहितने सुद्धा मला साथ दिली नाही. हे ऐकून सीमाची आई शोभाताई यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच आपला नवरा दिनेशराव आणि मुलगा गौरव यांना सांगितले, आता बस झाले. मी सीमाला आणखी त्रास सहन करू देणार नाही. आपल्याला तिच्या सासरच्या घरी जाऊन त्या लोकांना धडा शिकवावाच लागेल. त्यात संध्याकाळी सीमाचे आई वडील तिच्या सासरच्या घरी पोहोचले. जेव्हा सीमाच्या सासूबाई आणि नंदेला लक्षात आले की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, तेव्हा त्या दोघीही शांत झाल्या. सीमा एक साधी आणि दिसायला सुंदर मुलगी होती. ती घरातून कॉलेजला निघताना एकदम छान मेकअप आणि लिपस्टिक लावूनच बाहेर पडत असे. ती अभ्यासातही हुशार आणि घर कामातही पारंगत होती. तिचे आई वडील तिच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होते. अशातच तिला पुण्यातील श्रीमंत कुटुंबातील मुलगा गौरवचे स्थळ आले. गौरव एका खासगी कंपनीत काम करत होता. सीमाला पण गौरव पसंत पडला. सीमाने भावी आयुष्यासाठी खूप स्वप्न रंगवली होती. सगळ्यांच्या संमतीने लग्न थाटामाटात पार पडले. सीमाचे आयुष्य आनंदाने भरून जाईल असे सर्वांना वाटले. लग्नानंतर सीमा तिच्या सासरच्या घरी पोहोचली. तिथे तिचे खूप आपुलकीने स्वागत झाले. पण तिची सासू कांताताई आणि नणंद मेघा यांच्या चेहऱ्यावर मात्र विचित्र हावभाव होते. नवीन सून असल्यामुळे हे असं भाव करत असावेत असं सीमाला वाटले. सीमा सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात ये. आपल्याकडे कामं लवकर सुरू होतात. कांताताईंनी पहिल्याच रात्री आपली कटुता स्पष्ट केली. सीमाने मात्र नम्रपणे मान डोलवली आणि ती झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सीमा लवकर उठली आणि घरात कामं करू लागली. तिने घर स्वच्छ केले, नाश्ता बनवला आणि सर्वांसाठी चहा देखील तयार केला. पण जेव्हा कांताताई आणि मेघा चहासाठी हॉलमध्ये आल्या, तेव्हा मेघा तिला टोमणा मारून म्हणाली, अगं वहिनी, तू कसला चहा बनवला आहेस? इतका गोड चहा आम्ही पित नाही. आम्हाला कमी साखरेचा आणि आलं घातलेला चहा आवडतो. सीमाने माफी मागितली आणि म्हणाली, उद्यापासूनच मी काळजी घेईन ताई, पण ही तर फक्त सुरुवात होती. दररोज कांताताई आणि मेघा तिला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून टोचून बोलायच्या. तुझ्या आईने तुला काही शिकवलं आहे की नाही? तू अजिबातच गौरवच्या लायक नाहीस. सीमा या गोष्टींवर नेहमी शांत राहायची, पण तिला वाटायचं की प्रेम आणि संयमाने सगळं काही ठीक होईल. सुरुवातीला गौरव तिला आई आणि बहिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सांगायचा, पण हळूहळू त्याला सुद्धा आई आणि बहिणीचं बोलणं खरं वाटू लागलं. एके दिवशी जेव्हा सीमाला रात्रीचे जेवण बनवायला थोडा उशीर झाला, तेव्हा कांताताई तिच्यावर ओरडल्या, तू आमच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस. तू तर या घरात राहण्यासाठी अजिबातच योग्य नाहीस. मेघा आगीत तेल ओतत म्हणाली, हो गाई, ही मुलगी आपल्या घराच्या आणि दादाच्या लायक नाही. पुढे परिस्थिती इतकी चिघळली की कांताताईंनी रागाच्या भरात सीमाच्या कानशिलात लावली. सीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती काही बोलली नाही. त्या रात्री जेव्हा तिने गौरवला याबद्दल सांगितले, तेव्हा त्याने सीमालाच दोष दिला. तू आईचं ऐकलंच पाहिजे. ती जे काही सांगल ते तुझ्या भल्यासाठीच आहे. त्याच रात्री सीमाने ठरवलं की ती गप्प बसणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने माहेरी आईला फोन केला. तिचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई, मला आता हे सहन होत नाहीये. इथे प्रत्येक दिवशी मला कमीपणा दाखवला जातो. काल तर माझ्या सासूने मला कानशिलात मारली. मी नवऱ्याला सांगितलं तर गौरवनेही मला साथ दिली नाही. हे ऐकून शोभाताईंना धक्काच बसला. त्यांनी लगेच त्यांचा नवरा दिनेशराव आणि मुलगा मोहित यांना सांगितलं. दिनेशराव जे स्वभावाने शांत आणि संयमी होते, पण आपल्या मुलीसाठी ते काहीही करू शकत होते. ते म्हणाले, बस आता, आपण सीमाला आणखी त्रास सहन करू द्यायचा नाही. आपल्याला तिच्या सासरच्या घरी जाऊन त्या लोकांना धडा शिकवावाच लागेल. मोहित, जो नेहमी आपल्या बहिणीच्या पाठीशी उभा राहायचा, तो म्हणाला, बाबा, मला तुमच्या सोबत येऊ द्या. जर त्यांनी ताईला अजून त्रास दिला तर मी त्यांना चांगलाच धडा शिकवेन. त्याच दिवशी संध्याकाळी सीमाचे आई वडील तिच्या सासरच्या घरी गेले. ते घरी पोहोचताच कांताताई त्यांच्याकडे पाहून म्हणाल्या, या या, तुमच्या मुलीने तक्रार केली असेल म्हणूनच तुम्ही इथे आला आहात. आपला राग आवरत दिनेशराव म्हणाले, हो, तिने तक्रार केली आहे आणि करायलाच हवी. कांताताई म्हणाल्या, त्यात एवढं काय आहे? तुमच्या घरचे संस्कार आणि आमच्या घरचे संस्कार चालीरीती वेगळे असणारच.
मग त्यात थोडीफार तडजोड तर सुनेला करावीच लागणार आणि म्हणूनच सुनबाईला थोडं सहन करावं लागत आहे. ही प्रत्येक घरात होत असलेली गोष्ट आहे. यावर शोभाताई म्हणाल्या, हे प्रत्येक घरात घडत नाही. प्रत्येक घरात सुनेवर जाच केला जात नाही. आमच्या मुलीला कानशिलीत मारण्याचा हक्क तुम्हाला दिला कोणी? कांताताई आणि मेघाने सीमाच्या माहेरच्या लोकांशी वाद घालायला सुरुवात केली, पण मोहितने त्यांना मध्येच थांबवत तो म्हणाला, आता पुरे झाले. आम्ही आता पोलिसात तक्रार दाखल करू, मग बघू न्यायालयात तुमचे संस्कार कसे टिकतात ते. शांतपणे ऐकत उभा असलेला गौरव म्हणाला, काका, माझी आई जे काही करते ते माझ्या भल्यासाठीच करते. तुम्ही त्याचा एवढा बाऊ का करत आहात? दिनेशराव रागाने म्हणाले, गौरव, सीमावर हात उचलला हे योग्य आहे का? बायकोचे रक्षण करणे ही तुझी जबाबदारी आहे. आई आणि बहिणीच्या चुकांवर पांघरून घालणे नव्हे. शर्मेने गौरवची मान खाली गेली. दिनेशरावांनी कांताताई आणि मेघाला स्पष्टपणे सांगितले, जोपर्यंत तुम्ही तिचा आदर करायला शिकत नाहीत तोपर्यंत आमची मुलगी इथे येणार नाही आणि राहणारही नाही. जर तुम्ही तिच्याशी पुन्हा गैरवर्तन केले तर आम्ही थेट कायदेशीर कारवाई करू. आणि गौरव, बायकोच्या पाठीशी उभे राहणे ही तुझी जबाबदारी आहे. जर तू ते करू शकत नाहीस तर आम्ही आमच्या मुलीसाठी दुसरा निर्णय घेऊ. जेव्हा कांताताई आणि मेघाच्या लक्षात आले की परिस्थिती गंभीर झाली आहे तेव्हा त्या दोघीही घाबरल्या. त्यांनी लगेचच सीमाची माफी मागितली. तरीही दिनेशराव आणि शोभाताई सीमाला काही दिवसांसाठी आपल्या घरी घेऊन गेले. तिथे तिला प्रेम आणि शांतता मिळाली. या दरम्यान गौरवने तिला कित्येक वेळा फोन केला आणि आपल्या चुकीची माफी मागितली. काही दिवसांनी जेव्हा गौरवने आपली आई आणि बहिणीचे वागणे पूर्णपणे बदलेल असं आश्वासन दिले तेव्हा सीमाने सासरच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. पण तिने स्पष्टपणे सांगितलं की ती पुन्हा कोणताही गैरव्यवहार सहन करणार नाही. सीमाचा स्वाभिमान आणि तिच्या आईचा पाठिंबा हेच तिचे सामर्थ्य बनले. तिने आपल्या सासरच्या लोकांना शिकवले की सून ही कोणाचीही गुलाम नसते तर कुटुंबाचा अभिमान असते. माहेरी काही आठवडे घालवल्यानंतर सीमाला अधिकच कणखर वाटू लागले. जेव्हा गौरवने वारंवार माफी मागितली आणि आपल्या आई आणि बहिणीला तिचा आदर करायला सांगण्याचे वचन दिले तेव्हा सीमाने सासरच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. सीमाच्या घरावरील वातावरण आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. कांताताई आणि मेघा ज्या तिच्यावर हुकूमत गाजवत असत त्या आता तिच्याशी बोलायलाही घाबरत होत्या. अगदी पहिल्याच दिवशी स्वयंपाकघरात काम करत असताना सीमाच्या लक्षात आले की कांताताई तिच्याकडे एकटक पाहत आहेत. तेव्हा सीमा शांत स्वरात म्हणाली, आई, तुम्हाला काही बोलायचं असेल तर थेट बोला. मला टोमणे ऐकायला आवडत नाहीत. कांताताई विषय टाळत म्हणाल्या, नाही नाही, तू काय बनवत आहेस ते मी फक्त बघत होते. सीमाने हसत उत्तर दिले, आई, मी जे काही बनवेन ते चांगलंच बनवेल. तुमच्या आवडीनिवडीची काळजी घेईन, परंतु ही अपेक्षा करू नका की मी एकटी घरातील सगळी कामं करेल. घरातील कामं करणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. गौरवने सीमाचा आत्मविश्वास बघितला आणि त्याला जाणवलं त्याची बायको पहिल्यापेक्षा जास्त कणखर झाली आहे. आता गौरव बहीण आणि आईचं बोलणं ऐकून घ्यायचा पण स्वतः सत्यता पारखायचा. त्यानंतर सीमाने आणखी एक मोठे पाऊल उचलले. तिने जवळच्या शाळेत हिंदी विषय शिकवण्यासाठी अर्ज दिला होता. मुलाखतीनंतर तिची निवड झाली. तिने गौरवला सांगितलं की मला माझं शिक्षण घरात बसून वाया जाऊ द्यायचं नाही आणि तिला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. गौरव सुरुवातीला थोडा संकोचला, पण नंतर त्याला समजलं की सीमाचे हे पाऊल योग्य होते. जेव्हा सीमाने काम करायला सुरुवात केली तेव्हा कांताताई आणि मेघा तिचा द्वेष करू लागल्या. घरकाम सोडून बाहेर जाण्यात काय अर्थ आहे? यावर सीमाने प्रामाणिकपणे उत्तर दिले, मी हे काम माझी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी करत आहे आणि जर का घरकामात काही अडचण आली तर आपण सर्वजण मिळून ते काम करू शकतो. ही फक्त माझी जबाबदारी नाही. असे म्हणून सीमाने नोकरी न सोडण्याचा निर्णय घेतला. हळूहळू सीमाचा आत्मविश्वास आणि तिची काम करण्याची पद्धत संपूर्ण कुटुंबात बदल घडवू लागली. गौरव सुद्धा तिला घरातील कामात मदत करू लागला. सुनेला मुलीसारखं वागवण्यातच कुटुंबाचे कल्याण आहे हे कांताताईंच्याही लक्षात येऊ लागलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.